महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, संत कबीर, गौतम बुद्ध आणि बोधिसत्व, भारतरत्न, विश्वरत्न, घटनाकार, दलितांचे कैवारी, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या पावन स्मृतीस सर्वप्रथम अभिवादन करून मी माझे 2 शब्द सुरू करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ते एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं. या विद्यापीठात ज्या लोकांनी या विद्यापीठाचा अनुभव घेतला त्या लोकांना त्यांच्या वेगवेगळ्या कलागुणांचा काय मिळालेला आहे, एक आदर्श मिळालेला आहे. अशा या व्यक्तिमत्वाचं ज्या वेळेला जन्म झाला तो जन्मदिवस युनो जागतिक ज्ञान दिन म्हणून साजरा करत असते. युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन ही जागतिक लेवलवरची एक खूप मोठी संघटना आहे आणि या संघटनेनं जागतिक ज्ञान दिन म्हणून हा आजचा 14 एप्रिलचा दिवस ठरवून दिलेला आहे. आणि जगामध्ये या सर्व जे काही देश या युनोचे सभासद आहेत ते ज्ञानदीप म्हणून काय करत असतात, वाचन प्रेरणा दिन किंवा अभ्यास दिन किंवा ज्या पद्धतीनं आपल्याला पुस्तक जवळ करता येईल या सर्वांच्या माध्यमातून हा दिन वेगवेगळ्या पद्धतीनं जगभरामध्ये साजरा केला जातो. आपल्या इथं मात्र वाचण्यापेक्षा नाचण्यामध्ये धन्यता मानणारी जनता तयार झालेली आहे आणि ही खूप खेदाची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ज्या दिवशी म्हणजे 7 नोव्हेंबरला शाळेत टाकण्यात आलं, तो 7 नोव्हेंबर हा दिन विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. किती विद्यार्थ्यांना याचे ज्ञान आहे, किती विद्यार्थ्यांना याचं माहिती आहे. आपण जे काही दिवस साजरे करतो, जे काही जयंत्या किंवा पुण्यतिथी जे काही आपण या महामानवांच्या साजरा करतो ते केवळ एका दिवसासाठी करतो आणि दुसऱ्या दिवशी अक्षरशः त्या मूर्त्या किंवा त्या फोटो कुठेतरी धूळखात पडलेले असतात. असं न करता यांना आपल्या वाचनातून, आपल्या व्यक्तिमत्वातून आदरांजली आपण व्यक्त केली पाहिजे. अशा या महामानवाला आपण समजून घेण्यासाठी एक आयुष्य कमी पडणार आहे, कारण की या महामानवाकडे 32 डिग्र्या आणि 9 भाषांचं ज्ञान होतं. एवढ्या मोठ्या डिग्र्या प्राप्त करणं, आपल्याला 1 डिग्री प्राप्त करायची असेल तर 5-5 वर्ष, 6-6 वर्ष लागतात. या व्यक्तीने एका वर्षात 3-3 डिग्र्या मिळवलेल्या आहेत आणि त्या आपल्या भारतातील युनिव्हर्सिटीच्या नाही तर लंडन आणि अमेरिका या मोठमोठ्या देशांमध्ये जाऊन प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभ्यास करून या डिग्र्या मिळवलेल्या आहेत. आपल्याला सर्व सोयी उपलब्ध असताना सुद्धा आपण आपला अभ्यास करत नाही आणि त्या व्यक्तीनं त्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये परदेशात जाऊन शिक्षण घेतलेलं आहे. ज्या वेळेस त्यांना शाळेमध्ये टाकण्यात आलेलं होतं त्या शाळेचा जो दिवस होता त्या शाळेमध्ये अशी अवस्था होती की उच्चवर्णीयांची उच्चवर्णीयांची मुलं मध्ये शिकायचे आणि जे काही दीन दलित यांना तर प्रवेशच नव्हता. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार असल्यामुळे त्यांनी आपल्या सर्व शक्तीची कास धरून त्यांना शाळेत प्रवेश मिळवून दिला. पण तरीही ते त्या शाळेमध्ये प्रवेश घेऊ शकले नाही, ते दरवाजापर्यंतच थांबू शकले. दरवाजाच्या बाहेरच त्यांना थांबवण्यात आलं आणि इथंच त्यांना समाजातील ही कूटनीती लक्षात आली आणि त्यावेळेसच त्यांच्या दिमागात ती गोष्ट पक्की बसलेली आहे. ज्या वेळेला इंग्रज अधिकारी त्या काळामध्ये इन्स्पेक्शन करायला यायचे त्यावेळेस बाहेर बसलेले आंबेडकर सर्वांपेक्षा प्रगल्भतेने त्याची उत्तरं द्यायची आणि हे बघून इंग्रज अधिकारी सुद्धा चकित व्हायचे, अवाक व्हायचे की बाहेर बसलेला हा मुलगा किती ज्ञानार्जन करतोय, मध्ये बसलेल्या मुलांपेक्षा हा बाहेर बसलेला मुलगा काय आहे. आणि त्यावेळेस त्यांना ते सहज विचारायचे की पृथ्वीपासून सर्वात दूरचा ग्रह कोणता आहे, तुला माहिती आहे का. त्यावेळेस तो बालक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे बोलले ते इंग्रज अधिकाऱ्यांना सुद्धा आवडलं. तो म्हणायचा की सर मला पृथ्वीपासून दूरचा ग्रह मला माहिती नाही कोणता आहे, पण माझ्यापासून तो जो माठ दूर ठेवलेला आहे तो माठ मला जोपर्यंत जवळ येणार नाही तोपर्यंत मला दूरचा ग्रह दिसणार नाही. कारण की ही त्या काळातली अवस्था होती. ज्यावेळेस पाणी प्यायचं असेल तर त्या ओघराळ्यानं वरून ओतल्या जायचं आणि ही माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट त्या काळामध्ये प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या या बालकाला समजली आणि त्याच वेळेस त्यांनी आपल्या वडिलांना विचारलं की ही अशी अवस्था का बरं करून ठेवलेली आहे. त्यावेळेस त्याच्या वडिलांनी सांगितलं की बेटा हे एका पुस्तकात लिहिलेलं आहे. आता त्यांना त्या पुस्तकाचं नावही सांगायला संकोच वाटत होता की कुठल्या पुस्तकामध्ये मानवाचे दर्जा कमी करण्याचं, मानवाचं व्यक्तिमत्व कमी करण्याचं, हीन दर्जाची वागणूक देण्याचं असं कोणतं पुस्तक आहे. आणि त्यावेळेसच 10-12 वर्षाचे बाबासाहेब स्वतःला सांगतायत की मी हे पुस्तक बदलल्याशिवाय राहणार नाही आणि हे पुस्तक बदलण्याचं काम त्यांनी घटनेच्या स्वरूपात केलेलं आहे. आणि हेच घटनाकार पुढे चालून
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तयार झालेले आहेत आणि त्या काळामध्ये त्यांनी जे जे अनुभवलेलं आहे ते अनुभव आपल्या घटनेच्या माध्यमातून वस्तुस्थितीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं बाबासाहेबांनी घटनेमध्ये न्याय देण्याचं काम केलेलं आहे. घटनेच्या वेगवेगळ्या कलमामधून प्रत्येक वंचित दीन दुबळ्या घटकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि या सर्व घटकांचा अभ्यास त्यांनी स्वतः व्यक्तिशः अनुभवलेला होता. स्वतः त्याचं दुःख झेललेलं होतं. त्यांच्या इतर ज्या वेळेस ते कोलंबिया विद्यापीठातून 1912ला ज्यावेळेस सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली, कारण की ते एक जाणकार राजा होते, त्यांच्या लक्षात आलं की हा प्रगल्भ बुद्धिमत्तेचा बालक जर बाहेर जाऊन आपल्या इथं कामाला आला तर आपल्या राज्याची खूप मोठी एक बचत होईल, कारण की याच्याकडे खूप मोठं ज्ञान आहे आणि या ज्ञानाचा वापर आपल्याला करता येईल. म्हणून सयाजीराव गायकवाडांनी त्यांना शिष्यवृत्ती प्रदान करून 1912ला परदेशात पाठवलं. तिथून 1916ला ज्यावेळेस ते परत आले डिग्री घेऊन किंवा वेगवेगळ्या 3-4 डिग्र्या त्यांनी तिथून प्राप्त केल्या आणि त्या डिग्र्यांचं, कारण की त्यांनी सयाजीरावांना कमिटमेंट केलेलं होतं की मी माझ्या ज्ञानाचा वापर आपल्या राज्याच्या भल्यासाठी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन आणि ते ठरल्या पद्धतीनं ज्यावेळेस त्या स्टेशनवर आले त्यावेळेस सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना पाठवण्यासाठी आपल्या काही वरिष्ठ मंत्रिमंडळातील किंवा त्यांच्या राजकीय सल्लागारापैकी काही लोकांना पाठवलं, तर त्या लोकांना त्यांना आणण्यामध्ये संकोच वाटत होता, कारण की त्यामध्ये त्यांची जात आडवी येत होती. त्यांना वाटत होतं की हा बालक एवढा प्रगल्भ बुद्धिमत्तेचा आहे आणि याला आपण जाणं म्हणजे आपल्यामधली जी काही एक आपल्यामधलं स्टेटस आहे ते कमी झाल्यासारखं वाटलं आणि राजाचा आदेश धुडकावून सुद्धा या लोकांनी त्यांना आणण्याचं टाळलं. एवढं होऊन सुद्धा बाबासाहेब या घटनेला विसरून स्वतःहूनच आपण त्या राज्यामध्ये येतात आणि कुठेही त्या एका शब्दाने सुद्धा सयाजीरावांना याची काय पडू देत नाहीत, एक खबर सुद्धा पडू देत नाहीत. त्यांना वाटते की जाऊ द्या, माणसं आहेत, माणसिक इतक्या प्रवृत्ती आहेत आणि या प्रवृत्तीला आपल्याला आपल्या वागण्यातून नाही तर आपल्या घटनेच्या माध्यमातून